देवडोंगरा येथे आरोग्य उपकेंद्र नवीन इमारतीचे उद्घाटनासह आयुष्यमान कार्डचे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते वाटप। घरकुल योजनेचा निधी न मिळाल्याने केंद्रीय मंत्री यांच्याकडे ग्रामस्थांनी समस्या मांडल्या। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सीमावर्ती भागात येणाऱ्या देवडोंगरा ग्रुप ग्रामपंचायतमध्ये केंद्राच्या विविध शासकीय योजनांचे उद्घाटन तसेच शासकीय योजना पात्र लाभार्थ्यांना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। यावेळी नाशिक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी डॉक्टर वर्षा फडळ, गटविकास अधिकारी किसन कातळे, तहसीलदार श्वेता संचेती, सीडीपीओ मंगल भोये तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, उपाध्यक्ष जयराम बुसारे मंचावर उपस्थित होते। नाशिक जिल्ह्यातील 10 तालुक्यात 15 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 पर्यंत जनजातीय गौरव दिवस हमारा संकल्प हमारा भारत योजना अंतर्गत देवडोंगरा येथे ग्रामस्तरावरील योजनांची परिपूर्णता साधण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर भारतीताई पवार अतिदुर्गम गावात आल्या होत्या। यावेळी येथील आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी त्र्यंबकेश्वर तालुक्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्घाटन करण्यात आले। तालुकास्तरीय नोडल अधिकारी महेश बाबूराव नागपूरकर, ज्ञानेश्वर गोपाळ सपकाळे विस्तार अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली। अनेक दशकात प्रथमच केंद्रीय मंत्रींचे आगमन आदिवासी भागात झाले होते, म्हणून पारंपरिक संबळ वाद्य वाजवत स्वागत करून मिरवणूक काढण्यात आली। मान्यवर व ग्रामस्थांसमवेत आत्मनिर्भर विकसित भारत करण्याची शपथ घेण्यात आली। यावेळी आरोग्य विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग आदी विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी किसन खताळे यांनी केले व सूत्रसंचालन गणेश बारगाजे यांनी केले। तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष जयराम बुसारे, सरपंच पावन गावित, ग्राम विकास अधिकारी संदीप जाधव, देवडोंगरा ग्रामस्थांनी परिश्रम घेतले। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी शंकर निंबारे, त्र्यंबकेश्वर।